उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या असणाऱ्या काही नेत्यांनी पाठीमागं ठाण्यामध्ये जो प्रकार घडला होता स्वर्गीय आनंद दिघे साहेब असताना त्याच्यावरती एक भाष्य केलेलं आणि त्याची एक क्लिप सोशल मीडियावरती कालपासून बाहेर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातले एक आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी जुन्या एका प्रकरणाचा संदर्भ देऊन धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना ज्यावेळी एका प्रकरणामध्ये पोलीस कारवाईला सामोरं जावं लागलेलं होतं आणि त्या कारवाईमध्ये त्यांना अटक झालेली होती, तर त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जामीन मिळवून देण्याचं श्री शरद पवार साहेबांनी त्यांना जामीन मिळवून दिला अशा पद्धतीचं त्या क्लिपमध्ये या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। मला या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विशेषतः श्री जितेंद्र आव्हाड यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जितेंद्र आव्हाडही ठाण्यामधले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र विशेषतः ठाणे जिल्हा ठाणे परिसर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना आणि त्यांचं काम त्यांनी जवळनं पाहिलेलं आहे। अशा एखाद्या कारवाईसाठी जामीन मिळवायला दिघे साहेब कधीच शरद पवार साहेबांच्याकडे गेले नसतील आणि हे पूर्णतः स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा अपमान करणारं वक्तव्य हे श्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। मला ठाकरे गटाला उद्धव ठाकरे गट जो आज जितेंद्र आव्हाडांच्या महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो अपमान हा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे तो महाविकास आघाडीतले घटक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मान्य आहे का? जे शिवसैनिक उभाठाबरोबर आजही आहेत ते सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानतात। मग एका बाजूला तुम्ही आव्हाडांच्या बरोबर महाविकास आघाडीमध्ये आहे आणि तुमच्या शेजारी बसलेले आव्हाडच माननीय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अशा प्रकारे अपमान करणारं वक्तव्य की त्यांना जामीन हा माननीय पवार साहेबांनी त्यावेळी दिला असं करत असतील तर पहिला या बाबतीतला आपलं मत हे उभाठा गटानं या ठिकाणी स्पष्ट करावं। केवळ दिघे साहेबांचं नाव घ्यायचं आणि त्यांचा दुसऱ्या बाजूला होणारा अपमान डोळे बंद करून बघत बसायचं अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका ही महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची झालेली आहे। महाविकास आघाडीत राहण्यासाठी आणि महाविकास आघाडीत आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सुद्धा होणारा अपमान निमूटपणानं सहन करण्याचं काम हे उभाटाकडनं होतंय। या बाबतीचा निश्चितपणानं शिवसैनिकांच्या मध्ये तीव्र संतापाची भावना आहे, नाराजीची भावना आहे आणि अशा प्रकारे श्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल केलेल्या या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो। स्थानिक खासदार कोण? हे बघा, तिथले स्थानिक खासदार असतील किंवा मी म्हटलं तसं ठाणेवासी असतील, ठाणे जिल्हावासी असतील किंवा महाराष्ट्रातली मंडळी असतील ज्यांनी स्वर्गीय दिघे साहेबांचा करारीपणा बघितलेला आहे। सामान्य शिवसैनिकासाठी वेळ प्रसंगी कसलीही किंमत मोजावी लागली तरी माझ्या शिवसैनिकावर अन्याय होणार नाही अशी कणकर भूमिका धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यामुळं आव्हाड एका बाजूला हे बोलतायत पण तिथले स्थानिक असणारे उभाटा गटाचे खासदार राजन विचारे हे त्याच्याबद्दल भाष्य करत नाहीत। उलट राजन विचारेंनी खासदार राजन विचारे यांनी या बाबतीत हे आव्हाडांचं वक्तव्य धादांत खोटं चुकीचं निराधार आहे आणि त्याचा निषेध हा राजन विचारेंनी करायला पाहिजे होता। नुसतं गप्प बसून चालणार नाही, गप्प बसताय म्हणजे तुमची मुकसंमती आहे का त्याला? अशा पद्धतीचं त्यांनी वागणं योग्य नाही। त्यांनी उघड जसं आम्ही सांगतोय की हे चुकीचं आहे त्यामुळं तिथल्या स्थानिक खासदारांनी सुद्धा याचा जाहीरपणानं आव्हाडांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून हे खंडन केलं पाहिजे।
नाही, आता हे बघा, आम्ही आज उघडपणानं आमची भूमिका या बाबतीतली स्पष्ट केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची ही भूमिका आहे. त्यामुळं आता याला होणारे जे समोर परिणाम आहेत, कारण स्वर्गीय दिघे साहेबांचं एक जे स्थान शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे स्थान शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे, त्याच अस्मितेला, त्याच आदराच्या स्थानाला असं वक्तव्य करून जर कोण धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिकांच्यामध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे, प्रचंड उद्रेकाची भावना आहे. त्यामुळं आवाड आणि वेळीच याच्यामधनं जे काय असेल ते वस्तुस्थिती दर्शक या ठिकाणी खुलासा करावा, नाहीतर शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना महाराष्ट्रामध्ये सामोरं जावं लागेल. सर, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वारंवार चर्चा होते आणि तुमच्या गटाला 4 जागा दिल्या जातील अशी एक शक्यता वर्तवली जाते. कुठून आली 4 लोकांचं नाव तुमच्याकडं? आकडा म्हणजे ती संख्या कुठून मिळाली आपल्याला? अद्याप मॅडम या बाबतीत अधिकृत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडनं किंवा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडनं कुठलीही संख्या सांगितलेली नाही. फक्त एवढंच आहे, माननीय CM साहेब, माननीय DCM साहेब दोघांनी सांगितलेलं आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि माननीय शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून या ठिकाणी आम्हाला वाटते की निश्चितपणे येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनापूर्वी किंबहुना त्याच्याही आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. काल हा प्रकार ज्यावेळी समोर आला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबरच मी ठाणे जिल्ह्यात होतो. समजल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या व्हिडिओ क्लिपमध्ये अशा पद्धतीचं फोटो लावून, ज्यांनी कोणी औरंगजेबाचे फोटो लावून तिथं मिरवणुका काढल्यात, त्यांची चौकशी करून तातडीनं कारवाई करा, अशा पद्धतीचे आदेश कालच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. असं कृत्य करणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही. कायद्यानुसार, पोलीस नियमानुसार त्यांच्यावर निश्चितपणानं कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल. देखिए, ये जब इशू कल सामने आया तब मैं माननीय मुख्यमंत्री महोदय के साथ में ठाणे जिले में था. माननीय मुख्यमंत्री महोदय ने तुरंत सीनियर पुलिस ऑफिसर्स को, वरिष्ठ अधिकारियों को इसके बारे में आदेश दिए हैं. इसकी पूरी वीडियो क्लिप की जांच होगी, वो लोग आइडेंटिफाई किए जाएंगे और जो भी लोग उसमें हैं उनके ऊपर कड़क कार्रवाई करने का आदेश CM साहब ने भी दिए हैं और DCM साहब ने भी दिए. किसी को भी ऐसा छोड़ा नहीं जाएगा जो ऐसे दंगे भड़काने की या दो समुदायों में तेड़ निर्माण करने के काम कर रहे, उनको निश्चित तौर पे उनके ऊपर कड़क कार्रवाई की जाएगी. सर, संजय राऊत आज काहीच बोलले नाही. तुमच्या गटाकडनं वारंवार बोललं जातं की सकाळचा भोंगा बंद व्हावा. आज त्यांनी पत्रकारांशी बोलायला नकार दिला. हळूहळू ती भोंगा बंद होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असेल. चांगला आहे, महाराष्ट्र शांत राहील आणि आपल्याही वाहिन्यांना त्या काळामध्ये जे लोक दुसरीकडे शिफ्ट व्हायचे, तो भोंगा सुरू झाल्यावर वाहिन्यांचे चॅनल बदलून दुसरे मनोरंजनाचे चॅनल लावायचे. त्यामुळं आता तुम्हालाही लक्षात येईल की भोंगा सुरू असतानाचा तुमचा लोक किती चॅनल बघायचे आणि आता भोंगा बंद झाल्यानंतर किती लोक त्यावेळा चॅनल बघतात. तुम्ही पण त्याचं सर्वेक्षण सुरू करा. आम्ही जे गेली 6 महिने म्हणतोय त्याचा तुम्हाला प्रत्यय येईल की भोंगा बंद झाल्यामुळं लोक आपलं चॅनल जास्त संख्येनं बघतायत. या बाबतीत मागे सुद्धा माननीय शिंदे साहेबांनी, माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न येणाऱ्या विस्तारामध्ये केला जाईल. कोणाला घ्यायचं, मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं, हा सर्वस्वी अधिकार हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यामुळे ते दोघंही या भावनेचा निश्चितपणाने विचार करतील. नहीं, भाजपा ने कहीं भी ऑफिशियल तौर पे कितनी सीट लड़ेंगे ऐसा दावा नहीं किया है. आपने देखा है जब 2 दिन पहले माननीय शिंदे साहब और माननीय फडणवीस साहब दिल्ली में माननीय अमित भाई शाह साहब से मिलने गए थे, तभी उन्होंने ये पॉलिसी डिसाइड किया है कि महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव, लोकसभा के चुनाव
कारपोरेशंस के चुनाव, जो भी चुनाव आगे आएंगे वो शिवसेना और भारतीय जनता पक्ष साथ में मिलकर युति करके लड़ेंगे। सीट शेयरिंग जो है, किसको कितनी जगह मिलनी चाहिए और किसको कितनी जगह देनी चाहिए, इसके बारे में हमारे राज्य में जो नेता है वो नेता बैठ के कोई फार्मूला तय करेंगे। वो तय फार्मूला होने के बाद उसके ऊपर अंतिम मान्यता दिल्ली से सेना भाजपा की जो सेंट्रल कमेटी है वहाँ से की जाएगी। हमारे इसमें जगह से कोई झगड़ा नहीं है। जो जीतने वाले जगह है और जो अभी भी हमारे शिवसेना के पास है वो हमारे ही पास रहे, ये हमारी जो कि हमारी जो राय है, हमारी जो मांग है वो एकदम अच्छी सही है। हाँ जी, मैं वही बोल रहा हूँ, मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ। हमारी स्टेट में जो शिवसेना की लीडर्स है, जो बीजेपी की लीडर्स है, वो एक एक कॉन्स्टिट्यूंसी का सामने लेके उसके ऊपर डिस्कशन करेंगे। अभी शिंदे साहब के साथ शिवसेना के साथ जितने एमपी है वो तो हमको मिलने ही चाहिए। पिछले बार जो सीट लड़ी थी और जो एमपी शिवसेना के धनुष्यबाण चिन्ह पर आए थे, वो धनुष्यबाण चिन्ह और शिवसेना पक्ष ये इलेक्शन कमीशन ने हमको दिया है। इसलिए हम हमारी स्टेट की जो कमेटी है दोनों पक्ष की, उसमें कोऑर्डिनेशन कमेटी, उसमें बैठ के हम इसके ऊपर दोनों पार्टियों की सहमति बना के जगह का संख्या निश्चित करेंगे। मला याची कल्पना नाही। जर असं माध्यमांच्या कुठल्या प्रतिनिधीला धक्काबुक्की झाली असेल, दमदाटी झाली असेल किंवा देण्याचा प्रकार घडला असेल तर तशा पद्धतीची तक्रार संबंधित प्रतिनिधीने आमच्या पोलिसांकडे द्यावी। पोलीस सर्व बाबी तपासून घेतील। दमदाटी करणारा माध्यमांच्या प्रतिनिधीला कुणीही व्यक्ती असला, मग तो पदाधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो किंवा कुणी असो, शेवटी माध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्तसंकलन करण्यासाठी आणि सामान्य लोकांना माहिती प्रसारित लवकर व्हावी म्हणून हे काम करत असतात। अनावधानानं घडलं असेल तर आपण समजू शकतो, पण जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित माध्यमांच्या प्रतिनिधी जर तक्रार केली तर चौकशी करून त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करू। किस बारे में? देखिए, कौन सा भी स्ट्रक्चर हो, किसी भी धार्मिक स्थल हो, वो अगर इलीगल है तो वहाँ का कारपोरेशन है, वहाँ का म्यूनिसिपैलिटी है, वहाँ की लोकल बॉडी है, वो अगर कोई ऐसा स्ट्रक्चर इलीगल रहता है तो उसके ऊपर कार्रवाई करने का वो लोकल सेल्फ बॉडी को उसका अधिकार है, वो करते रहते हैं। ऐसा नहीं, ऐसा तो मेरे पास, ये होम डिपार्टमेंट पे पास रहेगा। हे बघा, अनाधिकृत कुठलंही धार्मिक स्थळ असू द्या, ते जर अनाधिकृतच आहे तर त्या बाबतीत स्थानिक महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, जी कुणी असेल, त्या लोकल अथॉरिटीज ते अनाधिकृत आहे का हे तपासून घेतात आणि त्याला रीतसर कायदेशीर नोटीस देत असतात। जो अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे, याच्या बाबतीतली असं राज्यात किती ठिकाणी दिलेल्या आहेत नोटिसा, याची माहिती आता तरी माझ्याकडे नाही। नहीं, देखिए, ऐसे कोई राजकीय मनीषा लेके धार्मिक स्थलों के ऊपर हम लोग कभी भी कार्रवाई नहीं करते। इसलिए मैं इतना ही कहता हूँ, जो लोकल सेल्फ बॉडी है, जो लोकल अथॉरिटी है, अगर वो लोकल अथॉरिटी ने उसको आइडेंटिफाई किया है कि ये इलीगल है तो उनको नोटिस देके टाइम लिमिट में वो निष्कासित करने का नोटिस दिया जाता है। और अगर टाइम लिमिट में वो निष्कासित नहीं करते तो जो अधिकार लोकल बॉडीज को है वो अधिकार यूज करके लोकल बॉडीज उनका काम करती है। ओके, संजय पवारांनी एक आरोप केलेला आहे, शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून जे कार्यक्रम आहे, जे सभा आहेत त्या शिंदे गटाकडून भरवल्या जातात। अरे तुम्ही केलं नाही ना म्हणा अगोदर,
2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, तुम्ही ना लोकांच्या दारात कधी गेला ना लोकांना तुमच्या दारात कधी दिलं. म्हणजे 2.5 वर्षाचा अनुभव आहे. स्वतःही लोकांच्या दारात जायचं नाही, लोकांनाही कधी स्वतःच्या दारात येऊ द्यायचं नाही. आता मान्य शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या दारात जातोय, सरकारी यंत्रणा लोकांच्या दारात जाती. 30-30 हजार 25-25 हजार लाभार्थींना एका दिवसात लाभ मिळतोय. म्हणजे जे लाभ पूर्वी मिळायला 8-8, 10-10 महिने लागायचे, ते जर त्या लाभार्थींना सरकारी प्रतिनिधी गावामध्ये जाऊन किंवा एका कार्यक्रमाच्या ठिकाणी देत असतील तर हे जनतेचे हिताचं आहे ना. हे सरकार शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारं जनतेच्या हिताचं काम करते, लोकांच्या दारात जाऊन काम करते. ज्यांनी काही केलं नाही 2.5 वर्ष सत्ता हातात असताना त्यांना अशा चांगल्या कामावर सुद्धा टीका करायची सवय आहे. त्यांनी त्यांची टीका करू द्या, आम्हाला त्याच्यामुळे काही परिणाम होत नाही. आम्ही अधिक वेगानं अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या दारात जाऊन लोकांच्या घरात जाऊन लोकांची सेवा शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार करेल. सवाल ये था कि सर जैसे कि आपने कहा कि बीजेपी और शिवसेना में कोई भी मतभेद नहीं है, तो तानाजी सावंत को ये क्यों कहना पड़ा कि हमें कोई हल्के में नहीं, कोई हमें टिकट ग्रांटेड नहीं? देखिए, हर व्यक्ति का बात करने का तरीका अलग रहता है, इसलिए उनका सम एंड समरी यही है कि हम लोग साथ में हैं. हमारी जितनी सीटें हैं, हम शिवसेना की धनुष्य बाण की चिन्ह के ऊपर पिछले 2019 के इलेक्शन में जितनी सीटें लड़ी थी वो हमारी ही है, ऐसा कहने का उनका मतलब होगा. लेकिन मैं इसके ऊपर भी कहता हूँ, 2 पक्षों के सीनियर नेता महाराष्ट्र के साथ में बैठेंगे. 48 सीट जो लोकसभा की महाराष्ट्र में है और 288 सीट जो विधानसभा की है, हर एक कॉन्स्टिट्यूंसी को सामने रख के उसकी अभी की पोजीशन क्या है उसके ऊपर पूरी चर्चा करके दोनों पक्ष साथ में मिलके इसके ऊपर डिसीजन लेंगे. छत्रपति शिवाजी महाराज को आदर्श महाराष्ट्र मानता है, लेकिन औरंगजेब का जिस तरीके से कई जगहों पर फ्लैगिंग होता है, उनके पोस्टर लहराए जाते हैं, सरकार कार्रवाई करती है तो अपोजिशन कहती है कि जो इतिहास है उसको आप बदल नहीं सकते. मैं अभी इसी प्रश्न का आप आने के पहले मैंने इसका उत्तर दिया है. कल जो इंसिडेंट संभाजीनगर में हुआ, इसके बारे में कल मैं माननीय सीएम साहब के साथ में ही था. सीएम साहब ने कल तुरंत इसके बारे में इंक्वायरी करने के आदेश दिए है और इसके ऊपर तुरंत कार्रवाई भी करे. 2 समुदायों में ऐसा कृत्य करके अगर कोई मतभेद निर्माण करता है, जातीय तनाव निर्माण करता है, तो इसके ऊपर कार्रवाई ये सरकार जरूर करेगी. मैंने क्या ना अभी ही कहा, देखिए जो अभी सोशल मीडिया में क्लिप आ रही है उसमें जितेंद्र आव्हाड जो आमदार है उन्होंने कहा है कि एक पुलिस केस में जब स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहब को पुलिस अरेस्ट किया था तब उनको जमानत देने का काम श्री शरद पवार साहब ने किया था. ये जो आव्हाड का वक्तव्य है ये श्री स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहब का अपमान करने वाला वक्तव्य है. आनंद दिघे साहब का जो काम करने का तरीका था वो एक स्वाभिमानी नेता थे, सामान्य शिवसैनिकों के लिए काम करने वाले नेता थे. ऐसे जमानत लेने के लिए और जामीन मिलने के लिए वो कभी किसी के पास जाने वाले नेता नहीं थे. लेकिन मेरा सवाल ये है, महाविकास आघाड़ी का जो पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट है उनके साथ अभी आव्हाड है, तो जो शिवसैनिक उबाठा में है उनको ऐसा धर्मवीर आनंद दिघे साहब का जो अपमान श्री आव्हाड ने किया है वो मान्य है क्या? नहीं तो तुरंत उबाठा ने इसके ऊपर अपना क्लेरिफिकेशन देना चाहिए कि आव्हाड के इस वक्तव्य से उबाठा सहमत नहीं है. एक तरफ श्री आव्हाड जो एनसीपी के है वो धर्मवीर दिघे साहब का अपमान करती है और दूसरी तरफ उबाठा जो उनके साथ में आव्हाड के साथ में वो चुपचाप बैठ के उसके ऊपर मौन रखे हुए है. ये ऐसा मौन रखना ऐसा बताता है कि उनको भी इसमें सम्मति है. इसीलिए मैं अभी भी कहता हूँ कि उबाठा ने इसके ऊपर तुरंत क्लेरिफिकेशन देना चाहिए और जो शिवसैनिक अभी भी उबाठा में है उनको धर्मवीर आनंद दिघे साहब के प्रति पूरी श्रद्धा है, उनके ऊपर पूरा उनके साथ श्रद्धा है, उनको हम लोग वो भी मानते हैं. इसीलिए ऐसा वक्तव्य जो उबाठा में शिवसैनिक है उनको भी ये मान्य नहीं है. एक सवाल यह है कि बिहार में एक अंडर कंस्ट्रक्शन ब्रिज गिरा, उसी कंपनी को महाराष्ट्र के भीतर मुंबई में नाके टनल बनाने का
काम मिला है, जिसको लेकर आज MNS प्रोटेस्ट भी करने जा रही है। इस तरीके की अगर कंपनियां महाराष्ट्र में आती हैं जिनका बैक ट्रैक रिकॉर्ड खराब है, अब नई सरकार आई है तो क्या उस पर जांच करेगी, क्या किस तरीके से? इसी बारे में जो कल इंसिडेंट्स घटा है बिहार 2 दिन पहले बिहार में, इसके बारे में ये तो मेरे विभाग का विषय नहीं है, लेकिन फिर भी जो भी इसके बारे में टेक्निकल बीड रहता है कोई काम देने के पहले, अगर उसमें कोई त्रुटि रही है वो उसको जांच नहीं करके अगर कोई ऐसा काम दिया है और वो कंपनी का आपने देखा 1200-1300 करोड़ का वो काम था बिहार का जो गिर गया, लेकिन उसके टेक्निकल फिजिबिलिटी है क्या नहीं, जो काम अगर आप कहते हैं मुझे मालूम नहीं है वही कंपनी को काम दिया है करके, लेकिन अगर दिया रहेगा महाराष्ट्र में तो उसका टेक्निकल स्पेसिफिकेशन उसका क्वालिटी जरूर चेक करना चाहिए। इसके बारे में CM साहब से और DCM साहब से मैं खुद बात करूंगा। बघा, अशा पद्धतीच्या जेव्हा गंभीर घटना घडतात तेव्हा त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं असतं। त्या ठिकाणी कोण कारणीभूत होतं, त्याचं पूर्वनियोजन कसं केलं होतं आणि नेमकं अशा पद्धतीची घटना घडताना कशामुळे ती घडली, त्यामुळं कदाचित अधिक खोलवर चौकशी करण्यासाठी संबंधित चौकशी समितीनं अधिकचा कालावधी मागितला असेल। सखोल चौकशी होणं आणि वस्तुस्थिती पारदर्शकपणानं पुढे येणं ह्या अशा चौकशांमध्ये गरजेचं असतं। त्यामुळं कदाचित संबंधित चौकशी समितीनं वेळ वाढवून मागवला असेल। सत्य बाहेर येण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग्स ज्या आपल्याला काढायच्या त्या वस्तुस्थिती दर्शक बाहेर येण्यासाठी कदाचित समितीनं वेळ वाढवून मागितला असण्याची शक्यता आहे। ओके, मराठा वनवास यात्रा मुंबईमध्ये आलेली आहे, मुंबईत आजच पोहोचलेली आहे। त्यानंतर त्यांनी असा आरोप केला की पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली, मारहाण केली, आमचा मोबाईल फोडल्याने संबंधित पोलिसांच्या निलंबनाची मागणी ते करतायत। आझाद मैदानावरती बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन आमच्याशी बोलावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सत्यता तपासावी लागेल, काय घडलंय ते आपण सांगताय, परंतु कधी असे आझाद मैदानावरती अनेक आंदोलनकर्ते येतात, त्यांचं आंदोलन करतात, सरकारचं लक्ष वेधतात, पण कधी पोलीस बळाचा वापर आपण करत नाही। नेमकी काय वस्तुस्थिती घडली याची माहिती संबंधित DCP कडनं मी घेईन, परंतु मला असं वाटते की निश्चितपणे आमचे पोलीस कधीही आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज किंवा असा हात उगारत नाहीत, तरी सुद्धा वस्तुस्थिती तपासून घेतली जाईल। सर, शिवराज ओके, थँक्यू। सर, परंतु 2 दिवसापूर्वी देखील रायगडावरती झालं, त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सगळे लोक होते, तेव्हा त्या लोकांना नैतिक अधिकार आहे का त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होण्याचा, असा सवाल अरविंद सावंतांनी केला आचार्य। हो, तुम्ही का नाही केली म्हणून 2.5 वर्षात कधी शिवजयंती साजरी, शिवराज्याभिषेक दिन साजरा तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात का नाही? त्यावेळच्या सरकारचे मुख्यमंत्री गेले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला। अहो, तुम्ही जे केलं नाही म्हणून तुम्हाला सत्तेतनं पाय उतार व्हावं लागलं। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच राज्यकारभार करतोय आणि आपण तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, सर्व माननीय मंत्री महोदय त्या ठिकाणी गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आम्ही केलं। आम्हाला निश्चितपणे राज्यातल्या जनतेचं हे सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारं हे सरकार आहे, आम्हाला तो अधिकार आहे। ज्याने 2.5 वर्ष तिथे गेले नाहीत सत्तेत असताना त्यांनी पहिलं तुम्ही का गेला नाही, तुम्ही का केलं नाही याचा खुलासा करावा, याच्याबद्दलचं तुमचं स्पष्ट मत सांगावं आणि मग आम्हाला अधिकार आहेत का नाही याच्यावरती भाष्य करावं। ओके, थँक्यू। सर, काल ठाण्यातील माजिवडा परिसरातील 6 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले, ठाण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, काय सांगितलं? मी पोलीस आयुक्तांच्या बरोबर या बाबतीत बोलतो, कारण काल मी होतो ठाण्यामध्ये, परंतु कार्यक्रमात असल्यामुळे या गोष्टीची कदाचित माझ्यापर्यंत माहिती आली नसेल। आजच मी ही पत्रकार परिषद संपल्या पोलीस आयुक्तांच्या बरोबर बोलतो। निश्चितपणे नराधमांना आपण शोधून काढू आणि कठोर कारवाई अशा नराधमांवर निश्चितपणे आमच्या पोलीस विभागाकडून केली जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।